विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयाचे प्रश्न सोडविणार आहोत. तुमच्याजवळ वही आणि पेन जरूर ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेच तुमचं उत्तर जे आहे ते नोट डाऊन करून घेता येईल. आज आपण धडा क्रमांक 7 मृदा या धड्याचे प्रश्नोत्तर सोडविणार आहोत. एकूण यामध्ये 25 प्रश्न आहेत, त्यामुळे 1 ते 25 नंबर तुम्ही तुमच्या वहीमध्ये टाकून घ्या आणि तुम्ही लगेच तुमचं उत्तर चेक करू शकताय. सुरुवात करणार आहोत आपण. प्रश्न पहिला, मृदा निर्मितीमध्ये खालीलपैकी कुठले घटक विचारात घेतले जातात? पर्याय पहिला, मूळ खडक व प्रादेशिक हवामान. दुसरा पर्याय जैविक घटक. तिसरा पर्याय जमिनीचा उतार व कालावधी. आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर जे बरोबर उत्तर तुम्हाला वाटते ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि लगेच ते चेक करू शकताय. व्हिडिओ त्यावेळेस पॉज करा. तर या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. या सर्वांचाच समावेश किंवा विचार करून मृदा निर्मिती ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये त्याचा विचार केला जातो. उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर बेसॉल्ट खडकाचे विदारण होऊन रिकामी जागा ही मृदा तयार होते. कोणती मृदा तयार होते ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला पिवळसर तपकिरी मृदा. पर्याय दुसरा जांभी मृदा. पर्याय तिसरा जाडी भरडी मृदा. आणि चौथा पर्याय काळी मृदा किंवा रेगूर मृदा. तर बेसॉल्ट खडकाचं विदारण होऊन जी मृदा तयार होते ते अचूक उत्तर आहे काळी मृदा किंवा रेगूर मृदा. प्रश्न तिसरा, खडकाची विदारण प्रक्रिया ही कशावर ठरते? पर्याय पहिला मूळ खडक. पर्याय दुसरा जमिनीचा उतार. तिसरा पर्याय प्रदेशाचे हवामान. आणि चौथा पर्याय आहे जैविक घटक. तर खडकाची विदारण प्रक्रिया जी आहे ती प्रदेशाच्या हवामानावर ठरत असते. प्रश्न चौथा, दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकापासून रिकामी जागा ही मृदा तयार होते. जी मृदा तयार होते तिचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला तांबडी मृदा. पर्याय दुसरा काळी मृदा. पर्याय तिसरा तांबडी पिवळसर मृदा. आणि चौथा पर्याय किनारपट्टीवरील गाळाची मृदा. तर ग्रॅनाइट व नीस या खडकापासून जी मृदा तयार होते त्याचं नाव आहे तांबडी मृदा. प्रश्न 5, महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने रिकामी जागा या धान्याचे उत्पादन होते. पर्याय पहिला तांदूळ. पर्याय दुसरा बटाटा. तिसरा पर्याय ज्वारी व बाजरी. आणि चौथा पर्याय नारळ. तर रेगूर मृदेमध्ये ज्या पिकाचं उत्पादन होते त्याचं नाव आहे ज्वारी व बाजरी. प्रश्न 6, मृदेची सुपीकता कशावर अवलंबून असते? पर्याय पहिला मृदेत असणाऱ्या रासायनिक खतांवर. पर्याय दुसरा मृदेत असणाऱ्या मूळ खडकावर. तिसरा पर्याय मृदेतील ह्युमसच्या प्रमाणावर. आणि चौथा पर्याय प्रदेशावर. तर मृदेची सुपीकता जी आहे ती ठरत असते मृदेतील ह्युमसच्या प्रमाणावर. प्रश्न क्रमांक 7, जास्त पावसाच्या भागात प्रामुख्याने रिकामी जागा या पिकाचे उत्पादन होते. पर्याय पहिला ज्वारी. पर्याय दुसरा बटाटा. तिसरा पर्याय कापूस. आणि चौथा पर्याय तांदूळ. तर जास्त पावसाच्या भागामध्ये ज्या पिकाचं उत्पादन घेतलं जाते ते आहे तांदूळ. प्रश्न क्रमांक 8, अति पावसाच्या प्रदेशात रिकामी जागा ही मृदा तयार होते. पर्याय पहिला काळी. पर्याय दुसरा जांभी. तिसरा पर्याय जाडी भरडी मृदा. आणि चौथा पर्याय पिवळसर तपकिरी मृदा. तर तुम्ही तुमचं उत्तर व्हिडिओ पॉज करून चेक करू शकताय. या ठिकाणी जे अचूक उत्तर आहे अति पावसाच्या प्रदेशामध्ये ते आहे जांभी मृदा. प्रश्न क्रमांक 9, नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी साचून रिकामी जागा ही मृदा तयार होते. पर्याय पहिला किनारपट्टीवरील गाळाची मृदा. पर्याय दुसरा रेताड मृदा. पर्याय तिसरा काळी मृदा. आणि चौथा पर्याय जांभी मृदा. तर अचूक उत्तर आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा.
प्रश्न क्रमांक 10. मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढवण्यासाठी कशाची मदत होते? पर्याय पहिला रासायनिक खतांची, पर्याय दुसरा कीटकनाशकांची, पर्याय तिसरा सेंद्रिय खतांची आणि चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही. तर ह्युमसचं प्रमाण वाढवण्यासाठी ज्यांची मदत होते ते आहेत सेंद्रिय खत. प्रश्न क्रमांक 11. मृदेचे संधारण करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय केला जात नाही? पर्याय पहिला शेतांना बांध बंदिस्ती करणे, पर्याय दुसरा बांधावर योग्य प्रमाणात झुडपे लावणे, तिसरा पर्याय शेतात जास्त उतारावर दगडाचा बांध घालणे आणि चौथा पर्याय रसायनांचा वापर करणे. तर बघा आपल्याला चुकीचा पर्याय जो आहे तो ओळखायचा आहे. तर मृदेचे संधारण करण्यासाठी जो पर्याय वापरला जात नाही त्याचं नाव आहे रसायनांचा वापर करणे. म्हणजेच हे जे राहिलेले 3 आहेत यांचा आपण मृदा संधारणासाठी वापर करू शकतो. रसायनांचा वापर जर त्यामध्ये केला तर मृदेचे संधारण नाही तर मृदेची धूप, मृदेची अवनती होणार. प्रश्न क्रमांक 12. या ठिकाणी 2 विधानं दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. 2 विधानांपैकी पहिलं विधान वारंवार पाणी मिळाल्यामुळे मृदेचा वरील थर वाहून जातो, यास मृदेची धूप असे म्हणतात. आणि दुसरं विधान मृदेचे आरोग्य बिघडणे, यास मृदेची अवनती म्हणतात. तर आपण दोन्ही जे वाक्य व्यवस्थित वाचले तर आपल्या लक्षात येईल की हे पहिलं जे वाक्य आहे वारंवार पाणी मिळाल्यामुळे मृदेचा वरील थर वाहून जातो, यास मृदेची धूप म्हणतात, हे विधान बरोबर आहे. आणि मृदेची अवनती कशाला म्हणतात तर मृदेचं आरोग्य बिघडणं. याचाच अर्थ दोनही जे विधानं आहेत ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 13. यामध्ये सुद्धा 2 विधानं आहेत. बरोबरचं विधान ओळखायचं आहे. विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस म्हणतात, हे पहिलं विधान. आणि दुसरं विधान ह्युमसचे प्रमाण कमी असल्यास मृदा सुपीक असते. तर या पर्यायापैकी 4 पैकी जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही लिहा आणि लगेच उत्तर चेक करू शकता. आहे बघा, पहिलं जे विधान आहे ते ह्युमस विषयीचं आहे की विघटित झालेल्या जैविक पदार्थाला ह्युमस असं म्हणतात, म्हणजे हे विधान बरोबर आहे. आणि दुसरं विधान ह्युमसचे प्रमाण कमी असल्यास, या ठिकाणी बघा शब्द काय आहे कमी. ह्युमसचे प्रमाण जास्त असल्यास ती मृदा सुपीक असते, म्हणजे दुसरं विधान जे आहे बी क्रमांकाचं ते विधान चुकीचं आहे. फक्त पहिलं विधान हे बरोबर आहे, त्यामुळे दुसरं विधान हे चुकीचं आहे. पहिलंच विधान फक्त बरोबर. प्रश्न क्रमांक 14. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसॉल्ट खडकापासून जांभी मृदा कोणत्या प्रकारच्या हवामानामुळे तयार होते? तर बघा या ठिकाणी प्रश्न आहे की जांभी मृदा ही कोणत्या प्रकारच्या हवामानात तयार होते? पर्याय पहिला शुष्क हवामान, पर्याय दुसरा कोरडे हवामान, पर्याय तिसरा दमट हवामान आणि चौथा पर्याय थंड हवामान. तर जे अचूक उत्तर आहे ते आहे दमट हवामान. प्रश्न क्रमांक 15. जागतिक मृदा दिन कधी साजरा करण्यात येतो? धड्याचं नाव आपल्या मृदा आहे त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न हा या. पर्याय पहिला 5 जून, पर्याय दुसरा 5 नोव्हेंबर, तिसरा पर्याय 26 नोव्हेंबर आणि चौथा पर्याय 5 डिसेंबर. तर जागतिक मृदा दिन हा दिन साजरा करण्यात येतो 5 डिसेंबरला. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे? पर्याय पहिला किनारपट्टीवरील गाळाची मृदा, पर्याय दुसरा जांभी मृदा, तिसरा पर्याय काळी मृदा आणि चौथा पर्याय पिवळसर तपकिरी मृदा. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग ज्या मृदेने व्यापला आहे ती आहे काळी मृदा. प्रश्न क्रमांक 17. उच्च दर्जाच्या मृदेचा थर किती सेंटीमीटरचा असतो? सुमारे किती सेंटीमीटरचा तो थर असतो ते आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय पहिला 2 सेंटीमीटर, पर्याय दुसरा 3 सेंटीमीटर, पर्याय तिसरा 2.5 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय 3.5 सेंटीमीटर. तर उच्च दर्जाच्या मृदेचा थर असतो 2.5 सेंटीमीटरचा, 2.5 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 18. ग्रॅनाइट व नीस खडकापासून रिकामी जागा ही मृदा तयार होते.
पर्याय पहिला रेताळ मृदा, पर्याय दुसरा जांभी मृदा, तिसरा पर्याय काळी मृदा आणि चौथा पर्याय तांबडी मृदा. तर दक्षिण भारतामध्ये हा खडक आढळतो ग्रेनाइट वनीस, आणि या खडकापासून जी मृदा तयार होते ती आहे तांबडी मृदा. प्रश्न क्रमांक 19. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेमध्ये रिकामी जागा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. पर्याय पहिला गहू, पर्याय दुसरा तांदूळ, तिसरा पर्याय बटाटा आणि चौथा पर्याय ज्वारी. तर ज्या पिकाचं उत्पादन घेतलं जाते ते आहे बटाटा. प्रश्न क्रमांक 20. बेसॉल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन रिकामी जागा ही मृदा तयार होते. पर्याय पहिला काळी मृदा, पर्याय दुसरा जांभी मृदा, पर्याय तिसरा गाळाची मृदा आणि चौथा पर्याय जाडी भरडी मृदा. तर बेसॉल्ट या खडकाचं विदारण होऊन काळी मृदा तयार होते. प्रश्न क्रमांक 21. सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती? पर्याय पहिला पिवळसर तपकिरी मृदा, पर्याय दुसरा काळी मृदा, पर्याय तिसरा जाडी भरडी मृदा आणि चौथा पर्याय जांभी मृदा. सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा आहे ती मृदा आहे पिवळसर तपकिरी मृदा. या ठिकाणी नकाशा आपल्याला दिलेला आहे आणि या नकाशावर आधारित पुढील जे प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत. तर हा नकाशा तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत असेल तर ठीक, जर नाही तर तुम्ही हा जो धडा आहे मृदा नावाचा तो जरी काढला आणि त्या नकाशामध्ये बघून जरी प्रश्न सोडविले, म्हणजे फक्त नकाशाचा आपल्याला पुस्तकासाठी आधार घ्यायचा आहे नकाशाचा. तर पहिला पर्याय बघा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही. आता या ठिकाणी सूची आहे, सूचीमध्ये ज्या रंगाचं ते प्रतिनिधित्व करतात तो रंग दिलेला आहे, तो कोणत्या मृदेसाठी तो वापरलेला आहे रंग ते सुद्धा दिलेला आहे, त्यामध्ये बघायचं आणि आपल्याला सांगायचं आहे. पर्याय पहिला गडचिरोली, पर्याय दुसरा रायगड, तिसरा पर्याय सिंधुदुर्ग आणि चौथा पर्याय सातारा. तर जांभी मृदा तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर बघा, भगवा जो रंग आहे तो रंग जांभी मृदेसाठी वापरलेला आहे. त्यावरून असं आपल्या लक्षात येते की सातारा जिल्ह्यात ही मृदा जी आहे ती आढळत नाही. पुढील प्रश्नसुद्धा नकाशावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 23. पिवळसर तपकिरी मृदा कुठे आढळत नाही? पर्याय पहिला सातारा, पर्याय दुसरा पुणे, पर्याय तिसरा चंद्रपूर आणि चौथा पर्याय नाशिक. पिवळसर तपकिरी मृदा ही ज्या ठिकाणी आढळत नाही, बघा या ठिकाणी तुम्ही हा जो काही फिकट पिवळा रंग आहे तो पिवळ्या तपकिरी मृदेसाठी वापरलेला आहे. तर त्यावरून असं लक्षात येते की ही जी काही मृदा आहे ही चंद्रपूर या राज्यामध्ये आढळत नाही. प्रश्न क्रमांक 24 तो सुद्धा नकाशावर आधारित आहे. किनारपट्टीवरील गाळाची मृदा कुठे आढळते? आता किनारपट्टीवरील गाळाची मृदेसाठी या ठिकाणी बघा तुम्हाला रंग दिलेला आहे गुलाबी रंग. पर्याय पहिला पालघर, दुसरा पर्याय पुणे, तिसरा पर्याय मुंबई आणि चौथा पर्याय सोलापूर. तर किनारपट्टीवरील गाळाची मृदा ही मुंबई या ठिकाणी, म्हणजे मुंबई उपनगर, मुंबई शहर या ठिकाणी आढळते. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 25. कोणती मृदा सर्वात जास्त प्रदेश व्यापते? पर्याय पहिला जांभी मृदा, पर्याय दुसरा गाळाची मृदा, तिसरा पर्याय जाडी भरडी मृदा आणि चौथा पर्याय रेगूर काळी मृदा. तरी जर तुम्ही या नकाशामध्ये व्यवस्थितपणे बघितलं तर आपल्याला दिसतं की ही काळ्या रंगाची जी काही रेगूर किंवा काळी मृदा आहे ही सर्वात जास्त भूभाग जो आहे तो या मृदेनं व्यापलेला आहे. तर तुम्हाला 25 पैकी किती गुण मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, म्हणजे मला सुद्धा कळेल.